अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. कवठे येथे आई यमाई देवीचा गोटी उचलण्याच्या पारंपरिक धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न. कवठे येथे वटपौर्णिमेच्या पावन सुमुहूर्तावर कवठे गावातील ग्रामदैवत आई यमाई देवीचा पारंपरिक गोटी उचलण्याचा धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. अनेक वर्षांची परंपरा जपत यंदाही ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धा आणि उत्साहाने या सोहळ्यात सहभाग नोंदवला. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे अंदाजे 100 किलो वजनाची आई यमाई देवीची गोटी 11 भाविकांनी केवळ एका बोटाच्या सहाय्यानं उचलण्याची अनोखी परंपरा. हा अद्भुत धार्मिक विधी पाहण्यासाठी कवठे येथील परिसरातील ग्रामस्थ भाविक पाहुण्यांनी मोठी गर्दी केली होती. आई यमाई देवी ही कवठे ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असून नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ख्याती आहे. गावात सुखशांती नांदावी, वेळेवर पाऊस पडावा, पीक पाणी मुबलक यावे आणि बळीराजा सुखी समृद्धी राहावा अशी प्रार्थना यावेळी देवीच्या चरणी करण्यात आली. या धार्मिक सोहळ्यात शेजारील टाकळी हाजी, कवठे, नाळवाडी वस्तीवरील भाविक, ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सगळ्यांच्या सहभागामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. ग्रामस्थांच्या श्रद्धा, एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेला हा सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत उत्साहात, आनंदात आणि गुण्यागोविंदाने पार पडला. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी अशोक पाचुंदकर.